मावशी सीट बेल्ट लाव. तर एवढ्या पहाटे पहाटे आम्ही निघालो होतो कोल्हापूरला. का ते पुढे समजेलच. कुठच्याही कामाची सुरुवात चहाशिवाय होत नाही. मी काय एवढी टी लवर नाहीये, पण या माणसांमुळे घ्यावा लागतो कधी कधी. चहा झाला आणि पुढच्या प्रवासाला लागलो. टपरी दाखवण्यासाठी तुला टपली मारलीस. एवढा मस्त मस्त व्ह्यू बघून आंबा घाटात आम्ही जरा फोटोज काढण्यासाठी थांबलो होतो, पण थंडी. थंडीचा पुरेपूर आनंद घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो आणि हे परत चहा प्यायला थांबले. या संपूर्ण प्रवासात मी या रस्त्याच्या प्रेमात होते. आणि मग हॉटेल म्हसोबा पॉइंटला आम्ही नाश्ता करायला थांबलो होतो. सगळ्यांनी आपापल्या आवडीचा नाश्ता केला आणि निघताना तिथे हा छोटू भेटला. म्हणाला मला तुमचे व्हिडिओज खूप आवडतात. मग त्याने आणि त्याच्या आईने आमच्यासोबत फोटोज काढून घेतले. रत्नागिरीच्या बाहेर सुद्धा लोक आपल्याला ओळखायला लागलेत. ही गोष्ट खूप सुखावून गेली. गाइस वी आर कॉट. आम्हाला पकडलं नाही. आता शहाण्या मुलीसारखा सीट बेल्ट लावून बसले. मी एकटीच या प्रवासातली एक सतर्क नागरिक आहे जी अजिबात झोपत नाही आणि त्यामुळेच मला पुढे बसवलं जातं. ही बघा मागची जागा आहे. आणि मी फायनली शूटच्या पहिल्या लोकेशनला पोहोचलो. तिकडून आलो आम्ही गांधीनगर मधल्या एका फेमस साडी शॉप मध्ये, ज्याचं रील आमच्या सगळ्यांच्या आयडी वरून लवकरच तुम्हाला दिसणार आहे. इतक्या सुंदर सुंदर साड्या ट्राय केल्यात तिकडे आणि या सुंदर साड्या ट्राय करून खूप दमायला झालं होतं. आणि हा थोडा ज्यूस ब्रेक होता. 8 वाजता आम्हाला रत्नागिरीत पोहोचायचं होतं. आता 8:30 वाजता आम्ही इथून निघतोय. अख्खा दिवस चहा कॉफी आणि ज्यूसवर काढून मरणाची भूक लागली होती, म्हणून सगळ्यात आधी जेवायला थांबलो. 15 वाजता. तांबड्या पांढऱ्याचा आस्वाद घेऊन पोटभर जेवून आम्ही तिथून तृप्त होऊन निघालो. तुम्हाला सुद्धा कोल्हापूरला येऊन छान हॉटेल हवे असेल तर मी हे शेतकरी धाबा नक्की सजेस्ट करेन. 11:15 वाजता आम्ही जेवून परतीच्या प्रवासाला लागलो. काय मत आहे? येतोय 8 वाजता मला रत्नागिरीत पोहोचवणार होते. आम्ही पोहोचणार होतो. आजचा दिवस माझ्यासाठी स्पेशल आहे. काय जेवले? चलो बाय बाय टाटा.